फाउंडेशनच्या वतीने दिनकर पाटील यांना जाहीर पाठिंबा। मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांचा प्रचार सध्या पश्चिम मतदार संघात सुरू आहे। यानिमित्त काल सातपूर राजवाडा काळे फाउंडेशनच्या वतीने तसेच पंचमंडलीच्या वतीने जाहीर पाठिंबा व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दिनकर पाटील यांना सातपूर राजवाडा काळे फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला। दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दिनकर पाटील यांच्या कार्याविषयी आपले मनोगत सातपूरच्या मंडळींनी व्यक्त केले। तसेच मनसे उमेदवार दिनकर पाटील यांनी आपले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सातपूर राजवाड्यातील नागरिकांकडून आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ऐक्यात 16 नोव्हेंबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा असून नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहनही पाटील यांनी केले। यावेळी भिवानंद काळे, काळू काळे, वसंत पंडित, रवींद्र काळे, रमेश काळे, विनोद काळे, नाना वाघ, योगेश शेवरे, अनिल काळे, संजय जाधव, भारत काळे आदी उपस्थित होते। अण्णांबद्दल कोणी म्हणजे वाईट बोलतं, अक्षरशः ज्येष्ठ असो तसेच माता भगिनी असो तसेच इतर सर्व समाजातील मुख्य लोक असो म्हणजे कोणी पण असू दे, प्रत्येक जण अण्णांबद्दल का चांगला बोलतात त्याचं कारण एकच आहे का अण्णांनी सर्व समाजाला धरून आज सोबत कार्य केलेले आहे। तसेच आपण बघितलं असेल प्रत्येक गावोगावी अण्णांना पाठिंबा देण्यात येत असेल। तसेच सर्व जाती धर्माचे सर्व मित्रपरिवार अण्णांना पहिल्यापासूनच मदत करीत आलेले। खरं तर अण्णा आपण आमदारकीसाठी नाही तर खरं खासदारकीचं आपण इलेक्शन लढलं पाहिजे, नक्की आपण खासदार झालो असतो। आणि मी आपल्या सर्वांना वचन देतो का आपण पण सर्वांनी आपल्या सर्व नातेवाईक मंडळी असो यांना हेच एकच सांगायचं की आमच्या सातपूरचा आमदार यावेळेस नक्की दिनकरांना होईल अशी आपल्याकडनं आशा बाळगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही। आणि अण्णा तुम्ही मी फिरतोय वसंतराव, मी फिरतोय गावोचे गावं पाठिंबा देत आहे। पहिले सुरुवात तर सातपूर निघते। काळूभाऊचं माझं बोलणं झालं। काळूभाऊ म्हणे सपोर्ट करायला मी सुद्धा येणार होतो, पण घरामध्ये लग्न असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही। आणि सर्व लोक होते, राजवाड्यातली होती, कोळीवाड्यातली होती, माळी समाज होता, मराठा समाज होता आणि सर्व समाजाने एकमुखानं दिनकरांना पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याच दिवशी संध्याकाळी आंबड या गावी आंबड गावच्या नागरिकांना सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी, त्या दातीर होते, फडळ होते, धोंदे होते, या सर्वांनी एकमुखानं पाठिंबा दिला। काल पिंपळगाव बावल्यामध्ये होतं का तात्या, संपूर्ण गाव रस्त्यावरती होतं। जणू काय आमदारकीची निवडणूक झाली आणि अण्णा आमदार म्हणून पिंपळगावला भेट देत आहे। फुलांचा वर्षाव करून माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक काही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते। पिंपळगाव गावानं सुद्धा एकमुखानं अण्णांना पाठिंबा दिलेला आहे। आणि ह्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10 गावं आहेत। वाघसाहेब 10 गावं आहेत, राहिली 7 आहे आणि ती 7 सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये ती 7 गावं सुद्धा पाठिंबा देणार आहे। आणि आपले अण्णा, आपल्या हक्काचे अण्णा हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। मी कुठल्याही आमदाराबद्दल बोलणार नाही, कुठल्याही उमेदवारावर मी बोलणार नाही, पण मी नक्कीच एवढं अभिमानानं सांगेल, हे 2 जे उमेदवार आहेत या 2 उमेदवारांपेक्षा आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी दिनकरांना किती सरस आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। अण्णा तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला सातपूरकर ही जनतेनं घेतलेली हातामध्ये निवडणूक आहे, ही सातपूरकरांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे। सिडकोवाल्यांना सुद्धा वाईट वाटायला नको, सिडकोवाल्यांनी सुद्धा ती निवडणूक हातामध्ये घेतली आणि सर्व सिडकोकर भरभरून
आम्ही रॅली करतो, आम्ही प्रचाराला जातोय, प्रचंड संख्येने बाहेर येत आहे, अण्णांचं स्वागत करत आहे. जर सिडको वासी जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करत असतील तर मग आपल्या सातपूरकरांचं सुद्धा कर्तव्य आहे की अण्णांच्या पाठीमागं उभं राहून आपल्याला प्रचंड मताने विजय करायचं आहे याची मला खात्री आहे. वेळ खूप झालेला आहे. काय म्हणलं तुमच्याकडे माणसं आहे का? नुसती उमेदवारी घेऊन काय करायचं? तात्या चक्क दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी झाल्यावर 5,000 कार्यकर्ते, सिडकोचे एवढे कार्यकर्ते, यांची इतकी चांगली परिस्थिती आहे. एक नंबर. जशी सातपूर तुम्ही परिसर सगळ्यांनी ठरवलं की दिनकर पाटलांना आमदार करायचे, आपल्या हक्काचा आमदार राहील, घरचा आमदार राहील. काळू सकाळीच आम्ही रॅलीला जातो त्या प्रभागांमध्ये बाबासाहेबांना स्मरून सांगतो. 500-500 घरांमध्ये मला ओळखतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना तिथं गुन्हेगारी नकोय. तुम्हाला माहिती आहे सेनेचा उमेदवार कसा आहे? कोराला मोका, त्याला मोका, देशद्रोहाबरोबर नाचतोय. लोक म्हणतात माणूस नको आम्हाला. अण्णा आम्ही तुम्हालाच मतदान करणार. लोकांना एक काम झालं नाही तरी चालेल, लोकांना शांतता हवी. ही जी मुलं आहे त्यांना रोजगार मिळावा यासाठी खरी निवडणूक करायला लागते. पण हे केलं नाही या लोकांनी. मला ते काम करायचंय. ज्या आमदार 10 वर्षात तुम्हाला भेटल्या नाही त्यांना जनता मतदान करायला नाही म्हणते. तुम्ही करणार आहे का? काही करणार? कोणाला? मला. माझी निशाणी काय आहे? हिंदी, रेल्वे आणि अनुक्रमणिका किती आहे? 1. बघा बरं, नंबर 1 मतांनी निवडून येण्यासाठी नंबर 1 ची निशाणी मिळाली. आता आपल्याला काय करायचंय? रेल्वे इंजिनला मतदान करायचंय. पण अजून एक मला माहिती मिळाली की दोघे पैसे वाटणार आहेत. पैसे कायद्याने घेऊ नये, वाटू पण नाही, पण दिले तर दोघांचे लाईनशीर घ्या. घ्यायचे पैसे आणि मतदान कोणाला करायचं? रेल्वे इंजिनला, 1 नंबर बटनला. मला चौकात जाऊन सांगायला लागू राहिले. किती सभा झाल्या असेल मामा? दररोज 10 सभा घेतोय आम्ही. 10 वाजेपर्यंत 10 सभा. आम्ही 5लाच सभा सुरू करतो. पण राजवाडा लाडकाय म्हणून थोड्या वेळाने उशिरा आलो. मला काही तुम्हाला सांगायची गरज नाही. मला माहिती आहे राजवाडा 100% मतदान मला देणार आहे. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.